नमस्कार मित्रांनो, मी मनीष जाधव आपले स्वागत करतो ट्रॅव्हल विथ मनीष या आपल्या आवडत्या चॅनलवर. काही प्रवास डेस्टिनेशनसाठी नसतात, ते अनुभवासाठी असतात. मुंबईच्या गर्दीतून निघून कोकणच्या शांत रस्त्यावरून गोव्याकडे बाईकवरून जाणे ही फक्त ट्रिप नव्हे तर ते एक स्वप्न होते. अथांग समुद्र, बाजूला ऐतिहासिक वास्तू, किल्ले, नारळाच्या बागा आणि वळणावळणाच्या घाट, असा होता हा माझा प्रवास. तर बघा, ही आपली 6 दिवसाची सिरीज आहे. यात 6 भाग आहेत. प्रत्येक भागात तुम्हाला एक नवीन अनुभव बघायला नक्कीच मिळेल. आणि हो, आपल्या चॅनलला म्हणजे ट्रॅव्हल विथ मनीषला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर बघा आजचा आमचा पहिला दिवस. याचं पोटून गरम लागत त्याच्या वजनानं हा पुढे म्हणजे मागे झोपायची गरज नाही, पुढे झोपेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी मनीष जाधव तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ट्रॅव्हल विथ मनीष. आता आपण ना 7 दिवसाचा एक प्लॅन केलेला आहे. आपण चाललो आहे नवी मुंबईपासून ते गोवापर्यंत बाईकवर. पण ही फक्त बाईक राईड नाही आहे, तर आपण यामध्ये जे काही सागरी किल्ले ते पण बघणार आहे. तर आता आपण एक्झॅक्ट नवी मुंबईवरून सुरुवात केली आणि आपण आता आलो आहे करंजा जेट्टीकडे. करंजा जेट्टीवरून आपल्याला जायचं आहे रेवसला. तर आता आपल्या व्हेकल्स रेडी आहे. आपल्यासोबत आज आहे गणेश ब्रदर, आहे हनुमान आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे रईस आणि हे 2 बाईक. ये है तूफान. तेरा बाइक का नाम क्या है? आता आपल्याला ह्या फेरीतून जायचंय, पण प्रॉब्लेम असा झाला आहे की इथे आता एकच गाडी जाणार आहे. आमच्या आहेत 2 गाड्या. तर आता आपल्याला इथं थोडंसं वाद पण झालाय. आता आपल्याला दुसऱ्या फेरीची वाट बघायची आहे, तर ते दुसऱ्या फेरीमधनं आपण जाऊ. सध्या आता हे आम्ही माघार घेतलेली आहे, तर ह्यांना जाऊ देत. आता जाऊ दे ना, दुसऱ्या फेरीमध्ये जाऊ. तर मित्रांनो, आता बघा आपण गाडी फेरीमध्ये टाकलेली आहे, 2 गाड्या. आणि आता आपण इथून निघूया डायरेक्ट रेवसला 15 मिनिटात. हा तू ते आपण रेवस जेट्टीला उतरून आता थळ जेट्टीला आलोय. इथून आपण आता खांदेरी उंदेरी करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला बरेचसे पैसे मोजायला लागले ॲक्च्युली, पण ठीक आहे, एकदाच होतं लाईफमध्ये. तर आता आपण बोटीत बसून खांदेरी आणि उंदेरी बघू. चला, आता आपण थळ जेट्टीला आहे. मित्रांनो, आपल्याला ही कोकणची आपली सफारी इथूनच चालू करतो आपण. हे आहे थळ गाव आहे आणि इकडे बाजूला तुम्ही बघताय थळची ती RCF आहे आणि ही जेटी, थळ जेटी. आता इथं आपल्याला थोडासा वाट बघावं लागणार आहे. एक स्पीड बोट येणार आहे, ती आम्हाला काय 2,500मध्ये. तो तिकडे दिसतोय छोटा किल्ला, तो उंदेरी आहे. हा अलीकडचा आहे तो उंदेरी.
त्याच्या पलीकडे थोडं डोंगरावर दिसतो तो खांदेरी आहे. तर खांदेरीपर्यंत आपल्याला घेऊन जाईल, तिथं आपल्याला 1 तास देईल. आपण खांदेरी एक्सप्लोर करू आणि मग रिटर्न येऊ. थळ गावात आल्यानंतर आपल्याला एक खूप लढा म्हणून एक छोटासा बुरुज भेटतो. ॲक्च्युली हा किल्ला बांधलेला आहे किनाऱ्यावर, पण तो आता अवशेष नाही आहे, सगळं नाम मात्र झालेलं आहे. हे एवढंच आहे फक्त. आणि सगळीकडे छान अशी फिश 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 दिसते, ड्राय फिश. यू आर हिअर. तर मित्रांनो, आपण आता खांदेरीला आलो. हा खांदेरीचा किल्ला आहे. आपण तिकडनं एक फिश बोटमधनं आलो, नंतर मग स्पीड बोटमध्ये आम्हाला शिफ्ट केलं आणि तिथून मग उंदेरी आपण बायपास केला आणि आपण आता खांदेरीमध्ये आलो. तर खांदेरीमध्ये आता इथून वरती गेला की वेतोबाचं मंदिर आहे आणि आपण आता पूर्ण किल्ला आपण एक्सप्लोर करूयात. आपला हा पहिला किल्ला आहे. हे वेतोबाचं मंदिर आहे. हा लाईट हाऊस आहे बघा वरती. ह्याच्यातून आतमध्ये जाता येईल आपल्याला. 10 रुपये प्रत्येकी आहे. पण आपण ह्या लाईट हाऊस मध्ये नको जायला, तिकडे जाऊ. अंजनवेलच्या मोठा आहे तो. हा आलं. तर इकडे हॉल आहे. हे पोर्तुगीज कालीन हॉल आहे, जुना आहे. तराजवाड टोल आहे. पाणी येणार आपल्या इकडं. भरून घेऊ. हो हा मागचा हिस्सा आहे. काय छान आहे बघा. हे बघा ना, या तुम्ही इथपर्यंत आलेच नाही. बघा मागचा हिस्सा. आपण इथून तिथं आले ना, तिथून काय व्ह्यू आहे बघा. हे हॉल आहे मोठा. लय मोठा हॉल आहे ना, जबरदस्त बनवलं ना. हा मागचा हिस्सा आहे वाटतं, बंद आहे वाटतं आतून. चला तिथून पण होतं ना.
मित्रांनो, आता आपण खांदेरी किल्ल्यावर आहे आणि खांदेरी किल्ल्यावर एक चमत्कार आहे. तो चमत्कार मी तुम्हाला दाखवतो. तो चमत्कार असा आहे की आता हा माझ्या हातात एक दगड आहे. तो जेव्हा मी ह्या दगडावर मारतोय, ह्या दगडावर जेव्हा मी मारतोय तेव्हा आवाज बघा कसा येतो. थोडा पास लाव. आता हाच दगड मी ह्या दगडावर मारतो तर तुम्ही बघा आवाज कसा येतो. 5 मिनिट. हे बघा, ह्या दगडावर कुठेही मारा, मेटल साऊंड करतोय लोखंडी सारखं. परत इकडे बघा. ह्या दगडाची माहिती गणेश ब्रदर तुम्हाला देतील. याबद्दल मेटॅलिक दगड आहे हा. ह्याच्यामध्ये लोखंड आणि जास्त पूर्ण मिक्स आहे, त्याच्यामुळे हा आवाज आपल्याला एकदम लोखंडाचा किंवा कुठल्याही मेटलचा जो आवाज येतो ना तसाच येतो. एखादं पितळाचं भांडं ठोकलं जातं ना तसं. खरं आहे, भारी. लई भारी नॅचरल आहे सगळं. मिरॅकल मिरॅकल. इतकं प्यार से नाही. जबरदस्त आहे. एकदम कोपऱ्यातलं चांगलं. त्याच्या मागाचा हिस्सा भाग दाखवायचा का आपल्याला? पूर्ण मग जादू कळून जाईल ना. हा ठीक आहे. आपण उंदेरी किल्ल्याकडे चाललोय. अंधेरी झालेला आहे हा. उंदेरीवरती ॲक्च्युली इथे जमीन जी खालची आहे ना ती खडकाळ आहे, त्याच्यामुळं बोट लावायला जागा मिळत नाही. म्हणून ह्या उंदेरीवरती आपल्याला जाता येणार नाही बोटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे. तर आपल्याला हे आता फक्त राऊंड एक मारून आपल्याला परत नेतील. तर उंदेरी आपल्याला असं समुद्रातूनच बघायचं आहे. तर बोट समजा आपली थांबली तिथे तर आपण जाऊ आतमध्ये, अदरवाईज बाहेरूनच त्याचं दर्शन घेऊ. तटबंदी तुम्हाला पूर्णपणे दिसत आहे. तर आता ही उंदेरी. ब्रदर तुम्ही पण हा मान. तीच चांगली असेल ना का? आतापर्यंत आम्हाला 5 किल्ले करायचे होते, फक्त एकच किल्ला झालेला आहे. गाडीने गाडीने धोका नाही दिला. गाडीवाली
सर्व्हिसिंगवाल्याने काहीतरी कृती केली. अंधेरी बघितलं अंधेरी ते एक तर लांब दाखव. खतम, टाटा बाय बाय. हे लागलेलंच नव्हतं. अलिबाग वरती आलो. हा हा तर आता आपला हा दुसरा आहे राऊंड. आपण इकडे चालू कुलाबा फोर्ट अलिबागला आलेलो आहोत. तर आपण फोर्ट घेतला. मित्रांनो, आता संध्याकाळचे ना 5-5:30 वाजलेले आहेत. मध्ये गाडी फेल झाली. जवळपास 3-3.5 तास आम्हाला गाडी रिपेअरमध्येच गेले. धक्का मार गाडी चालव, गॅरेज मुश्किलीने भेटलं. गॅरेजवाला बोलला बॅटरीचा इश्यू आहे, बॅटरीचं दुकानसुद्धा. एनीहाव आम्ही ह्या सगळ्या त्रासातून आता येऊन पोचलो आहे अलिबागला. अलिबागला आहे कुलाबा फोर्ट. कुलाबा फोर्टची आपण सुरुवात केली आहे. आपण बोटीने इथपर्यंत आलेलो आहे. त्यांनी काहीतरी 150-200 रुपये आमच्याकडनं पर पर्सन घेतले. इथे आल्यानंतर एक ऑफिस आहे, तिथे 25 रुपीज तिकीट आहे आणि आपण एंट्री केलेली आहे. इथे किल्ल्याविषयी माहिती दिलेली आहे. इथे बघाल तुम्ही, हे जे पहिलं आहे हे आहे पद्मावती देवीचं मंदिर आहे. ते पुढचं आहे ते गोळावंती देवीचं आहे आणि हे जे मागे आहे मंदिर ते भवानी मातेचं मंदिर. तर आता आपण फास्ट हा किल्ला एक्सप्लोअर करू आणि परतीच्या प्रवासाला लागू. आता फक्त तर आता हा आहे पुष्करणी तलाव. कुलाबा फोर्टवर असलेला हा पुष्करणी बघा कसा चमत्कार आहे. ह्याच्या बाजूलाच खारं पाणी आहे आणि ह्या तलावाचं गोड पाणी आहे की नाही. निसर्गाची किमया. तर चला. आणि हे समोर जे आहे हे आहे गणेशाचं मंदिर. आपले गणेश नाही, भगवान गणेश त्यांचं मंदिर. हनुमानाची मूर्ती आहे आणि हे छान असं मंदिर गणेश मंदिर. आणि बरेचसे अवशेष आहे या ठिकाणी. तर हे मंदिर आहे, समोरून आपण बघूया. तर हे आहे गणेश मंदिर. आता तुम्हाला दिसणार नाही, आपण पुढे जाऊया. तर हे छान असं गणेश मंदिर, गणेश मूर्ती. बोला गणपती बाप्पा. हे मुख्य मंदिर आहे. हे मुख्य मंदिर. हा अरे हा तर एकदम दगड म्हणजे खूपच जुना वाटतोय. खूपच जुना. हा काळा दगड आहे, कुठल्या प्रकारचा कलर वगैरे नाही आहे. हा दगड आहे. हा कातळात कोरलेलं मंदिर आहे. बाहेरून आपण ते चुना विटांचं दिसलं, पण आत आल्यावर कळलं की हे फार प्राचीन असं मंदिर आहे. मंदिराच्या आत गाभारात तुम्हाला दिसणार नाही कारण आता सर्व अंधार आहे. गणपती बाप्पा मोरया. गणेश मंदिराच्या बाजूला इथेच शंकराचं मंदिर आहे. हे छान असं शंकराचं मंदिर. जय भोले बाबा की. ओम नमः शिवाय. तर इथे आहे काय बोलतो याला? ह्याला पडकोट बोलतात. हा जो आहे हा पडकोट आहे. आणि इथे हा मेन किल्ला. हा मेन किल्ला आणि हा
कुठला दरवाजा? दक्षिण दरवाजा आहे तो. दक्षिण दरवाजा आहे. दक्षिण दरवाजावरती मस्त गणपतीचे एक फोटो लावलेले आहेत बघा, चित्र ओके. मस्त. आणि हा आहे आपला अरबी महासागर. चला. तर हा आपला अलिबागचा कोलाबा किल्ला आता पूर्णपणे बघून झालेला आहे. इथे 2 तोफा आहेत मोठ्या ठेवलेल्या, पॉइंटिंग टू डायरेक्ट पाकिस्तानला पॉईंट करतात. तर हा छोटासाच किल्ला आहे, 1-1.5 किलोमीटर असेल जास्तीत जास्त, कान्होजी आंग्रेने बांधलेला आहे. तर आपला हा 3रा किल्ला झालेला आजचा दिवसातला. चला